नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ही स्पेशल सिरीज आपण डेव्हलप करत आहोत डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला मॅड या सब्जेक्ट बद्दल वन बाय वन गोष्टी शिकवणार आहोत. मॅड म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. याच्यामध्ये आपण अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये जावा लँग्वेज वापरून मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करण्याबद्दल शिकणार आहोत. याच्यामध्ये आपण आता सुरुवात करत आहोत अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करण्यासाठी. त्यासाठी एक डॉक्युमेंट बनवलेलं आहे, जे तुम्हाला ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुमच्या लॅपटॉप मध्ये काय काय इन्स्टॉल असायला पाहिजे बघा. तर तुमच्यामध्ये विंडोज ओएस असू शकते, मॅक ओएस असू शकते किंवा लिनक्स ओएस असू शकते. मी पर्सनली विंडोज ओएस वापरतोय, त्यामुळे आपण विंडोज 11 या ओएस वर काम करणार आहोत. सेकंड, कमीत कमी 8 GB रॅम. 16 GB असेल तर बेस्टच आहे. डिस्क स्पेस म्हणजे तुमची जी काय स्टोरेज आहे ती कमीत कमी 10 ते 15 GB तुम्हाला अपेक्षित आहे. इंटेल i5 प्रोसेसर किंवा रायझनचा प्रोसेसर किंवा त्यापेक्षाही पुढच्या गोष्टी असतील तर चालतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला इंटरनेटची गरज आहे. ओके, कारण का तर आपण SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट सुद्धा डाउनलोड करून वापरणार आहोत. त्याच्यामध्ये एक लिंक आहे बघा, ही http://developer.android.com. तर ही मी लिंक कॉपी करतोय. ओके, इथं तुम्ही क्लिक केला तरी चालेल, पण मी जातोय इथं माझ्या गुगल क्रोम मध्ये जाऊन इथं वरती पाथ मध्ये पेस्ट करतोय. फक्त काळजी घ्या, कॉपी पेस्ट करताना HTTP थोडा कधी कधी गायब होतोय. तर आपण या पाथवर आलो आहोत. राईट. तर लेटेस्ट आता मी जे रेकॉर्ड करतोय ते जानेवारी 2026 मध्ये रेकॉर्ड करत आहे. तर आता यासाठी जो अँड्रॉइड स्टुडिओ जो आहे तो ऑटर नावाचा आहे, तो आपण डाउनलोड करतोय. राईट, इथं जायचं आहे, आय हॅव रेड. ओके, आणि इथं म्हणतो मी डाउनलोड. ओके, आणि हा डाउनलोड सुरू करायचा आहे. मी हा डाउनलोड्स नावाच्या फोल्डरमध्येच डाउनलोडला लावतो. आता हा डाउनलोड सुरू झालेला आहे माझ्याकडे. डाउनलोड होईपर्यंत आपल्याला थोडस वेट करावं लागेल. तोपर्यंत आपण बघूया की अँड्रॉइडची हिस्ट्री काय आहे. तर अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, ज्या व्यक्तीचं नाव आहे अँडी रुबिन. याने इनिशियली 2003-4 मध्ये असा विचार केला की पुढे जाऊन सगळे डिजिटल कॅमेराज येतील आणि त्या डिजिटल कॅमेरासाठी एक ओएस डेव्हलप करायची गरज आहे. ती व्यक्ती पूर्वी ऍपल नावाच्या कंपनीमध्ये जॉब करत होती आणि त्याने स्वतःची ओएस डेव्हलप करायला चालू केली. कशासाठी? कॅमेरासाठी, डिजिटल कॅमेरा. पण त्याच पिरियडमध्ये 2007, 6, 7, 8च्या पिरियडमध्ये ऍपल नावाची कंपनी आयफोनवर काम करत होती आणि सगळेजण स्क्रीन टच मोबाईल बनवण्याच्या मागे लागले होते. मग अँडी रुबिनला वाटलं की आपण कॅमेरापेक्षाही मोबाईल फोनसाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न करूया, आणि ती मग शिफ्ट झाली अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये. आणि नंतर ती अँड्रॉइड झाली आणि त्यानंतर त्याला गुगल या कंपनीनं टेक ओव्हर केला त्या कंपनीला, आणि आता अँड्रॉइडची ओनरशिप जी आहे ती गुगल कंपनीकडे आहे. तर सध्या अँड्रॉइडचे खूप सारे व्हर्जन्स आलेले आहेत. सध्या आपण मोबाईल फोन मध्ये वापरतो, खूप सारे ओएस आहेत. त्यासाठी मी जातोय आणि इथे जाऊन मी चॅट जीपीटी ओपन ठेवतोय. आपण नेहमी चॅट जीपीटीची हेल्प घेणार आहोत. पूर्वी गुगलची घ्यायचो, आता चॅट जीपीटीची घेणार आहोत. इथे मी एक प्रोजेक्ट तयार करून ठेवला आहे, म्हणजे जे काय सर्च करेन ते मी इथंच सर्च करेन. आणि इथे मी विचारतोय अँड्रॉइड व्हर्जन हिस्ट्री. अँड्रॉइड व्हर्जन हिस्ट्री. तर अँड्रॉइड मध्ये सध्या डेव्हलपमेंट करण्यासाठी मार्केटमध्ये जावा ही लँग्वेज पूर्वीपासून वापरली जाते. नंतर कोटलिन नावाची एक लँग्वेज मार्केटमध्ये आली, आणि सध्या नेटिव्ह ऍप्लिकेशन जर डेव्हलपमेंट तुम्हाला करायचं असेल अँड्रॉइडमध्ये तर तुम्ही कोटलिन वापरू शकताय किंवा जावा वापरू शकता. आपण जावा प्रेफर करतोय कारण तुमच्या सिलेबसमध्ये जावा आहे, पण इंडस्ट्रीमध्ये सध्या कोटलिन जास्त प्रेफर्ड आहे. त्यानंतर फक्त नेटिव्ह डेव्हलपमेंट होते का अँड्रॉइडमध्ये? तर नाही आहे. तर सध्या मार्केटमध्ये फ्लटर नावाचा सुद्धा फ्रेमवर्क आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण डार्ट नावाची लँग्वेज वापरू शकतोय आणि ऍप्लिकेशन बनवू शकतोय. आणि ते ऍप्लिकेशन अँड्रॉइडवरही चालतं, आयफोनवरही चालतं, विंडोजवरही चालतं. त्यानंतर लोक रिॲक्ट नेटिव्ह नावाची टेक्नॉलॉजी सुद्धा वापरतात, ज्याच्यामध्ये रिॲक्ट नावाची लँग्वेज जी आहे किंवा रिॲक्ट नावाचं जे फ्रेमवर्क आहे जावास्क्रिप्ट बेस्ड, त्याच्यामध्येही डेव्हलपमेंट करतात. अजून काही लोक अँग्युलर नावाच्या टेक्नॉलॉजीमध्ये आयोनिक नावाचं फ्रेमवर्क आहे त्यामध्येही काम करतात. तर तुम्हाला अँड्रॉइड डेव्हलपमेंट इनिशियली जावा वापरून कोटलिन वापरून जमलं तर इतर गोष्टीही जमू शकतात. आणि मॅन्डेटरी नाही आहे
की तुम्हाला कंपल्सरी अँड्रॉइड डेव्हलपमेंट युजिंग जावा यायलाच पाहिजे, कोटलिन यायला पाहिजे, मगच तुम्ही रिॲक्ट नेटिव्ह शिकू शकताय, असं काही नाही. मेजॉरिटी प्रोजेक्ट सध्या मार्केटमध्ये आहेत ते हायब्रिड ऍप्लिकेशन मध्ये आहेत, त्याला आपण म्हणतो रिॲक्ट नेटिव्ह, आयोनिक किंवा फ्लटर. राईट. तर जर तुम्ही भविष्यामध्ये जाऊन मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर बनू इच्छिता, देन यू शुड प्रेफर फ्लटर, रिॲक्ट नेटिव्ह किंवा आयोनिक. आता आपण जर हिस्ट्रीमध्ये बघितलं तर इनिशियल फर्स्ट व्हर्जन आलं होतं 2008 मध्ये, नेक्स्ट व्हर्जन 2009 मध्ये, मग नेक्स्ट खूप सारे रिलीज झाले, मग त्यांनी मध्ये नाव चालू केलं, सगळे चॉकलेट्सचे नाव द्यायला चालू केले, ABCDEFG, त्याच्यामध्ये आलं. आणि सध्या लेटेस्ट 2018 मध्ये पाय नावाचं व्हर्जन आलं आणि त्याचं काम थांबलं. काम थांबलं म्हणजे काय, चॉकलेटची नावं द्यायची बंद झाली आणि परत अँड्रॉइड 10 व्हर्जन चालू झालं 2019 पासून. आणि सध्या 2024 मध्ये अँड्रॉइड 15 आलं आहे आणि लेटेस्ट आय थिंक अँड्रॉइड 16 येईल, आला असेल, अँड सो ऑन. राईट. तर हे फार महत्वाचं असणार आहे व्हर्जन हिस्ट्री, कारण जेव्हा तुम्ही ऍप बनवणार आहात तर तुम्हाला त्याचं सेट करावं लागतं की मिनिमम ह्या व्हर्जनवर ऍप चाललं पाहिजे, मिनिमम व्हर्जन. राईट. मग तुम्हाला ते सेट करणं गरजेचं आहे, जे आपण पुढे बघणार आहोत. राईट. आता आपल्याकडे डाउनलोड पण झालेलं आहे, आपण इथे जाऊया. डाउनलोड्स ऑप्शन मध्ये जातोय मी. राईट. आणि इथे बघा माझ्याकडं आपली एक्झिक्युटेबल फाईल आलेली आहे, तिला मी डबल क्लिक करतोय. पूर्वी अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी आपल्याला जावा इन्स्टॉल करून ठेवावं लागत होतं. आता जावाच्या इन्स्टॉलेशनची पण गरज नाही आहे, कारण बाय डिफॉल्ट अँड्रॉइड स्टुडिओ इनबिल्ट जावा बरोबर येतोय. आता जातोय इथं मी रन. आणि इथं पाहिलं तर आपल्याकडे एक्स्ट्रॅक्शन चालू झालेलं आहे. ओके, विंडोचा मेसेज आलेला आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू इन्स्टॉल? आय से येस. ओके, सेटअपचा चालू झालेला आहे. इथं नेक्स्ट क्लिक करतोय आपण. ओके, 4-4.5 जीबीचा स्पेसची रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट करूया. नेक्स्ट करतोय. नेक्स्ट करतोय. आता इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे. ओके, याला खूप वेळ लागू शकतोय, व्हिडिओ खूप मोठा होईल, मी त्यामुळे व्हिडिओ पॉज करतो रेकॉर्डिंग. ओके, कम्प्लिटेड झालं आहे. इथे म्हणतोय नेक्स्ट आणि फिनिश. तर आता आपल्याकडे सेटअप कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण बघा, येस, टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून इन्स्टॉलर स्टार्ट केलं आहे, डाउनलोड झालेलं आहे, इन्स्टॉलेशन झालेलं आहे, डन. आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे हा म्हणतोय की तुम्हाला कसं काय काय वापरतोय, तुम्हाला तुमची जी काही हिस्ट्री आहे, वापरण्याची हिस्ट्री आहे, ती मी स्टॅटिस्टिक्स सगळे पाठवू का अँड्रॉइड स्टुडिओला? आपण सेंड म्हणू शकतोय किंवा डोंट सेंड म्हणू शकतोय. मी तर म्हणतोय डोंट सेंड म्हणतोय. आणि वेलकम मेसेज आलेला आहे, नेक्स्ट क्लिक करतोय. ओके, हा म्हणतोय कशाच टाईप पाहिजे, स्टँडर्ड ठेवूया, काही चेंज करायची गरज नाही आहे. राईट. इथे बघा अँड्रॉइड इम्युलेटर, हे SDK, आता हेही तो डाउनलोड करायला चालू करणार आहे. इथं म्हणतोय मी नेक्स्ट. आणि आता पुन्हा इंटरनेट तुमचं हाय स्पीड असणं गरजेचं आहे. आणि इथे बघा आता पुन्हा डाउनलोड चालू झालेला आहे. इथं तुम्हाला इंटरनेट असणं गरजेचं आहे. मोबाईल इंटरनेटवर इन्स्टॉलेशन होणं थोडं चॅलेंजिंग जाईल. राईट. जर तुमच्या मोबाईलमध्ये डेटा पॅक सफिशियंट असेल देन यूज इट, नो प्रॉब्लेम. येस, सर्व गोष्टी चालू आहेत. मी रेकॉर्डिंग इथे पॉज करतोय व्हिडिओची लेंथ सफिशियंट ठेवण्यासाठी. ओके, आणि अशा तऱ्हेने आपले कॉम्पोनंट सगळे डाउनलोड झालेले आहेत. आणि आता इथं म्हणतो आपण फिनिश. फिनिश झाल्यानंतर मग आपल्याकडे अँड्रॉइड स्टुडिओ चालू झालेला आहे. याच्यामध्ये आपण जातोय, तिथं म्हणतोय न्यू प्रोजेक्ट. ओके, न्यू प्रोजेक्टवर मी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर तो विचारतोय कोणत्या प्रकारचे तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचे आहेत. तर अँड्रॉइड सध्या फक्त फोन मध्ये वापरलं जातं असं नाही आहे, तर ते टॅब मध्ये सुद्धा वापरलं जातं, रिस्ट वॉच मध्ये, व्हेरिएबल डिव्हाइसेस मध्ये वापरलं जातं, टीव्हीला वापरलं जातं, कार मध्ये आहे,
आणि XR मध्ये पण वापरला जातो. XR ऑनेस्टली मला पण माहिती नाहीये, पण वापरला जातो. आता इथं आपण 4 मध्ये आलो आणि इथं बघा एमटी ऍक्टिव्हिटी, इथं एमटी व्ह्यू ऍक्टिव्हिटी अँड सो ऑन तुम्ही करू शकता. इथं जातोय आणि मी म्हणतो इथं एमटी ऍक्टिव्हिटी नावाच्या ऑप्शनला जातोय. राईट, एमटी ऍक्टिव्हिटी नावाच्या ऑप्शनला जातो आणि इथं म्हणतो मी नेक्स्ट. त्याच्यानंतर तो विचारतोय फार महत्वाचा प्रश्न की तुम्हाला काय प्रोजेक्ट करायचं आहे. तर तुम्ही नाव देतोय फर्स्ट ऍप्लिकेशन, फर्स्ट स्पेस ऍप्लिकेशन, माझं फर्स्ट ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर तो विचारतो तुमच्या पॅकेजचं नाव. कॉम डॉट एक्झाम्पल हे सिस्टीम कडून सजेस्टेड येतं, पण हे तुम्ही लॉन्च करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करतोय कॉम डॉट आयगॅप डॉट फर्स्ट ऍप्लिकेशन म्हणतो. राईट, हे युनिव्हर्सली युनिक पाहिजे. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की हे तुमच्या नावाचं कॉम्बिनेशन येईल किंवा आणि कशाचं कॉम्बिनेशन येईल. सगळं स्मॉल केस मध्ये वापरणं हे कंपल्सरी आहे. कॉम डॉट आयगॅप डॉट फर्स्ट ऍप्लिकेशन. राईट, कुठं स्टोअर करायचं आहे बघा, सी ड्राईव्हला युजर्स नावाच्या फोल्डरमध्ये. हा म्हणतोय मी इथे अजून एक फोल्डर तयार करतो आणि फर्स्ट ऍप्लिकेशन मी म्हणतोय ऍज इट इज नो प्रॉब्लेम. आणि इथं विचारतोय हा कमीत कमी कोणत्या मोबाईलवर रन झाला पाहिजे. तर सध्या मार्केटमध्ये जे काही फोन आहेत ते Android 9, Android 10 पासून बऱ्यापैकी असतात. पण काही अजून जुने पण फोन आहेत की जे Android 7 वर रन होत आहेत. आणि जर तुम्ही सिलेक्ट केला तर लक्षात येते बघा, ऍज पर अनालिसिस बाय गुगल की 99.2% डिव्हायसेस हे API 24 म्हणजे नॉगटच्या पुढच्या आहेत. जर याच्या मागे गेला आपण, ओके, याच्या मागे गेलो आपण तर आपल्याला दिसायला लागेल की जवळपास 99.99% परत मागेला 100% डिव्हाइस म्हणजे लॉलीपॉपच्या पाठीमागचे कुठलेही फोन सध्या मार्केटमध्ये नाहीत. मग आपण जातोय इथं आता सध्या त्यांना नोगट म्हटलं तोच ठेवूया, नो प्रॉब्लेम. आणि सगळ्यात महत्त्वाचं विचारतो तुम्ही लँग्वेज कोणती वापरणार. तर हे बाय डिफॉल्ट त्यांनी कोटलिन सजेस्ट केलं आहे. इथं आपण बिल्ड ग्रॅडल म्हणूया. ओके, ग्रुवी DSL बिल्ड ग्रॅडल. आणि याच्यानंतर लँग्वेज विचारलीच नाहीये ना, जावा ही लँग्वेज विचारलेली नाहीये. लेट अस गो आणि इथं आपण फिनिश म्हणूया. राईट, आणि पुन्हा डाउनलोडिंग चालू झालेलं आहे. ओके, फिनिश. आपल्याला पुढे जाऊन तो लँग्वेज विचारेल जावा, काही अडचण नाही आहे. आणि इथं बघा आपण आपला प्रोजेक्ट कॉन्फिगर होत आहे. थोडा वेळ द्यायचा आहे. येस, इथे बघा इम्पोर्टिंग ग्रॅडल सगळं. येस, आणि इथे बघितला तर एक केटी फाईल तयार झालेली आहे. केटी म्हणजेच कोटलीन. मग ही आपल्याला नको आहे. आपण काय करूया, झालेली आहे. काही हरकत नाही आहे. आपण काय करूया आता पुन्हा नवीन प्रोजेक्ट तयार करूया याच्यामध्ये अडकून बसण्यापेक्षा. फाईल, न्यू प्रोजेक्ट. ओके, फाईल न्यू प्रोजेक्ट. इथे आपण एमटी व्ह्यू सिलेक्ट करूया. एमटी ऍक्टिव्हिटी मध्ये बाय डिफॉल्ट कोटली लँग्वेज त्याने घेतली. एमटी व्ह्यू करू. इथे म्हणतोय नेक्स्ट. इथं म्हणतोय नाव बदलू आपण याला माय फर्स्ट ऍप्लिकेशन असं नाव देऊ आपण. माय फर्स्ट ऍप्लिकेशन, कॉम डॉट आयगॅप डॉट माय फर्स्ट ऍप्लिकेशन. इथं लँग्वेज आली आहे बघा एमटी व्ह्यू घेतल्यानंतर जावा. ओके, इथं म्हणायचं आहे ग्रुवी DSL आणि इथं म्हणतोय मी फिनिश. आणि आता आपल्याकडे जावा लँग्वेज मध्ये नवीन स्टुडिओ ओपन झाला. इथं बघा आता 2 वेळा स्टुडिओ ओपन झालाय. मग आपण हा फर्स्ट ऍप्लिकेशनला क्लोज करून टाकूया, पण आपला कोटलीन नको आहे. राईट, आणि आता इथं आपल्याकडे माय फर्स्ट ऍप्लिकेशन साठीचे सेटिंग चालू झालेले आहेत. ओके, आणि तर लकीली बघा आपल्याकडे प्रॉपर व्यवस्थितपणे इकडे लेफ्ट साईडला जावा नावाची ऍक्टिव्हिटी तयार झालेली आहे. आणि इथं बॉटमला चेक करा, आपल्याकडे सेटअप इम्पोर्ट होत आहे. अजून काही सेटिंग्स लागणार आहेत, तर ते सेटिंग्स होईपर्यंत आपण थांबूया. ओके, तर सगळं कॉन्फिगरेशन झालेलं आहे. आता आपल्याला इथे बघितलं तर कोड मध्ये लक्षात येईल आपल्याला
एक मॅनिफेस्ट डॉट एक्सएमएल फाईल झालेली आहे. ही फाईल म्हणजे आपल्या प्रोजेक्टची कॉन्फिगरेशन फाईल असते, राईट. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तयार करणार आहोत, त्यांची माहिती असेल. वेगवेगळ्या परमिशन्स आपल्या ऍपला लागतील, त्या परमिशनची माहिती इथं असेल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण वापरणार आहोत त्यांची माहिती असेल. आपल्या ऍपचं आयकॉन कोणतं आहे ते इथं असेल. आपल्या ऍपचं नाव काय असेल त्याची इथं माहिती असेल. आणि बऱ्याच गोष्टी इथं असणार आहेत, राईट. तर त्यासाठी मॅनिफेस्ट एक्सएमएल फाईल महत्वाची. त्याच्यानंतर जर आपण इथं बघितलं तर कोटलिन प्लस जावा नावाचा फोल्डर आला आहे. त्याच्या आतमध्ये आपण गेलो तर इथे आपला ऍक्टिव्हिटी असणार. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? जावाचा क्लास जो आपल्या प्रत्येक स्क्रीनसाठी एक एक बनवला जाईल, राईट. याच्यामध्ये जर आपण आत गेलो तर इथं बघा हा काय करतोय, इनहेरिट करतोय ऍप कॉम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी नावाच्या क्लासला. आणि हा काय करतोय, याच्यामध्ये आपली स्क्रीन तयार करण्यासाठीचं लॉजिक आहे. त्याच्यामध्ये पहिली मेथड कॉल होते ऑटोमॅटिकली, जिचं नाव आहे ऑन क्रिएट. तर इव्हन इथं जावा वापरला असेल तर इथं मेन मेथड नावाचा कन्सेप्ट नाही आहे. इथं आपण ऍक्टिव्हिटी कोणती रन करायची आहे, पहिला क्लास कोणता रन करायचा आहे ते ठरवतो. आणि इथं ओव्हरराईड केला म्हणजे काय, यामधला हा क्लास ओव्हरराईड केला आहे. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, सुपर डॉट ऑन क्रिएट म्हणजे सुपर क्लास मधील ऑन क्रिएट मेथड कॉल होते. म्हणजे आपला इन्स्टन्स तिकडे जातो, म्हणजे करंट स्टेट काय आहे आपली तिकडे जाते. त्याच्यानंतर इथे आपण सेट कंटेंट व्ह्यू करतो. म्हणजे ह्या जावा क्लाससाठी कोणती डिझाईन फाईल लावायची आहे, राईट. ती डिझाईन फाईल कुठे आहे, लेआउट डॉट ऍक्टिव्हिटी मेन मध्ये आहे. आणि हे एक्स्ट्रा आलेलं आहे, सध्या ह्याचा विचार करू नका, आपण त्याच्यावर पुढे नंतर वर्कआउट करू. इथे जर आपण गेलो, इथे बघा आरईएस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये खूप सारे मल्टिपल फोल्डर्स असतात. त्याच्यामध्ये ड्रॉवेबल नावाचा जो फोल्डर त्याच्यामध्ये आपण इमेजेस, ओके, इमेजेस, त्यानंतर काही डिझाईन रिलेटेड एक्सएमएल फाईल्स बनवून ठेवतोय. लेआउट मध्ये आपल्या डिझाईनच्या स्क्रीन्स आहेत त्यांचा कोड असतो. मीन याच्यामध्ये आपण थोडं नंतर बोलू. व्हॅल्यूज मध्ये आपण पुन्हा काही एक्सएमएल फाईल तयार करतो, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या स्ट्रिंग्स, कलर्स याचं सेटिंग करतोय. आणि एक्सएमएल हे अजून एक्स्ट्रा काही गोष्टी याच्यामध्ये असणार. तर इम्पॉर्टंट काय काय बघा आपल्यासाठी मॅनिफेस्ट नावामधली एक फाईल महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण सेटिंग्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट म्हणजे प्रोजेक्ट मधील जावा नावाच्या ज्या फाईल आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतर रिसोर्सेस मधील ड्रॉएबल मध्ये आपण इमेजेस, आयकॉन सगळं ठेवणार आहोत. लेआउट मध्ये आपण डिझाईन फाईल तयार करणार आहोत. व्हॅल्यूज मध्ये आपण एक्स्ट्रा लागणाऱ्या सेटिंगच्या फाईल्स ठेवणार आहोत, राईट. तर हे 3 महत्वाचे फोल्डर आणि फाईल आहेत. आता मला हा प्रोजेक्ट रन करायचा आहे. तर ते करण्यासाठी आपण अँड्रॉइड फोन डायरेक्टली कनेक्ट करू शकतोय आणि चालू करू शकतोय, किंवा आपल्या लॅपटॉप मध्ये आपल्याला एव्हीडी इन्स्टॉल करावं लागतं. एव्हीडी करावं लागतं. एव्हीडी म्हणजे काय, अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस, जी तुमची पहिल्या इनिशियल असाइनमेंट मध्ये येते. तर आता आपण जाऊया आणि याच्याबद्दल थोडस चॅट जीपीटीला विचार. याचं रिझन काय आहे, त्याचं रिझन हे आहे की मी आता आयफोन वापरतोय, माझ्याकडे आयफोन कनेक्ट करता शक्य नाही अँड्रॉइड साठी टेस्टिंग करणं. आणि तुमच्यासाठी असाइनमेंट मध्ये महत्वाचं आहे. जनरली इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टली अँड्रॉइड फोन कनेक्ट केला जातो आणि तो इथं डायरेक्टली तुम्हाला दिसायला लागतो. पण आपण आता काय करणार आहोत, जाऊया आणि तुझं विचारूया हाऊ टू क्रिएट एव्हीडी इन अँड्रॉइड स्टुडिओ. एव्हीडी म्हणजे अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस. इट इज अ सॉफ्टवेअर बेस्ड अँड्रॉइड फोन. आपला एक सिम्पल फोन असणार आहे जो ऑटोमॅटिक इम्युलेट करणार आहे, सॅम्पल फोन असणार. त्यासाठी म्हणतात ओपन अँड्रॉइड स्टुडिओ, टूल्स नावाच्या ऑप्शन मध्ये जा आणि डिव्हाइस मॅनेजर मध्ये जा. तर टूल्स नावाचा ऑप्शन दिसतो का इथं बघा, इथे 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 आला बघा, राईट. टूल्स, डिव्हाइस मॅनेजर, ओके. इथं आपण आलेलो आहोत. इथे ऑलरेडी फोन तयार झालेला आहे इन्स्टॉल करताना. आपल्याला रन करून बघूया का, बघूया, राईट. ह्याला खूप रॅम लागते तुमच्या लॅपटॉप मध्ये. नसेल तर डायरेक्टली फोन कनेक्ट करायचा आहे. फोन मध्ये डेव्हलपर ऑप्शन ऑन करायचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला फोन कनेक्शन चालू होईल. हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत समजावून सांगेन, राईट. आता माझ्याकडे हा फोन चालू होत आहे, राईट. किंवा आपण जर नवीन तयार करू शकतो, ऍड न्यू डिव्हाइस, क्रिएट व्हर्च्युअल डिव्हाइस म्हणूया आपण इथे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला कोणत्या कंपनीचा फोन करायचा आहे त्याचे काही सॅम्पल्स येतात. आपण जर स्मॉल फोन म्हणून सिलेक्ट करूया, त्याच्या 24+ व्हर्जन्स आहेत. इथं आपण नेक्स्ट म्हणूया,
राईट. याला नाव देऊ शकतो आपण माय एव्हीडी असं देऊ आपण. राईट. त्याच्यानंतर तो म्हणतो गुगल प्ले इंटेल हा ऍटम्स हा इमेज डाउनलोड करेल म्हणजे ओएस डाउनलोड करेल त्याच्यामध्ये. ओके. आणि तो म्हणतोय मी फिनिश. तर हा म्हणतोय परत मला 1.8 GB लागणार आहे डाउनलोड करायला. आपण येस म्हणतोय आणि हा डाउनलोड चालू होईल. डाउनलोड होऊ दे, थोडा वेळ लागेल. माझ्याकडे हाय स्पीड इंटरनेट आहे त्यामुळे डाउनलोड होत राहील. नाव विल क्लिक ऑन फिनिश बटन. आणि इथे आता आपल्याकडे एव्हीडी सुरू झालेला आहे. राईट. हा एव्हीडी सुरू झालेला आहे. आपला हा पूर्वीचा मीडियम फोन आहे. आणि इथं आता मी जातोय आणि आपल्या ऍपला आता रन करायचं आहे. त्यासाठी रन या बटनवर क्लिक करतोय. आता बघा आपलं ऍप आता काय होईल, कॉन्फिगर होईल, सगळं चेक होईल आणि ते डिप्लॉय होणार आहे आता या मोबाईल फोन मध्ये. ओके. इथं आता बघा ग्रॅडल बिल्ड होत आहे इथं. राईट. म्हणजे आपल्या प्रोजेक्ट सगळं चेकिंग होत आहे वेदर इट इज करेक्टली डन ऑर नॉट. कंपायलेशन चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. की हा एव्हीडी चालू झालेला आहे. हा चालू होण्यापाठीमागचं कारण माझ्या लॅपटॉपमध्ये 32 GB रॅम आहे. राईट. कदाचित तुमच्या लॅपटॉपमध्ये यासाठी चॅलेंजेस जाऊ शकतात. ओके. तर आपण याच्यासाठीचा नेक्स्ट पर्याय जो आहे मोबाईल कनेक्ट करणं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करूया. ओके. तर काय झालं बघा इथं आपला हा मीडियम फोन रन झाला होता. इथं आपण रन केल्यानंतर हे जे ऍप्लिकेशन आहे ते पूर्ण कॉन्फिगरेशन झालं, चेक झालं. आणि चेक झाल्यानंतर या डिव्हाइस मध्ये इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि ते चालू पण झालेलं आहे. जर तुम्ही बॅक बटन दाबता येते का बघूया. ओके. मिनिमाइज बटन असतं ना शक्यतो. ओके. येस. इथं बॅक बटन आहे. इथं मी बॅक बटन दाबलं मोबाईलचं आणि इथं आपण स्क्रीन मध्ये आलो. आणि इथे जर ऑब्झर्व केलं नेक्स्ट आपलं काय कुठून ओपन करता येतात लिस्ट ऑफ ऍप्लिकेशन्स. हा ओके. आणि इथे बघा माय फर्स्ट ऍप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे. राईट. जे रन होत आहे. आणि इथे आपला हेलो वर्ल्ड दिसतो. आता मी हे डिव्हाइस रन केलं. मला वाटलं माझा स्वतःचा एव्हीडी रन करायचा आहे तर माझा स्वतःचा एव्हीडी मी सिलेक्ट करू शकतोय. ओके. आणि याला आपल्याला इथं क्लोज करावं लागेल. ओके. रनिंग डिव्हाइस बंद झालेला आहे. ओके. आता इथं जर आपण डिव्हाइस मॅनेजर मध्ये परत गेलो तर आपल्याला इथं दिसायला लागेल इथं आपला हा स्टॉप झालेला आहे. आपला आपला हा एव्हीडी रन करायला लागेल. ओके. जो आपण रन करू शकतो पुन्हा पुन्हा हा वेळ घेईल. आणि मग हा ज्याला इम्युलेटर चालू होईल एव्हीडी त्याच्यानंतर मग आपलं जायचं इथं एव्हीडी सिलेक्ट केला आहे आणि इथं जाऊन रन बटन दाबायचं. मग काय होईल हे ऍप पुन्हा कॉन्फिगर होईल, पुन्हा चेक केलं जाईल आणि या एव्हीडी मध्ये तो इन्स्टॉल होईल. ती आपण प्रोसेस फक्त एकदा वेट करून घेऊया. ओके. आता हा एव्हीडी रन झालेला आहे. अजून थोडा वेळ लागेल जरा कॉन्फिगरेशन सक्सेसफुल व्हायला आणि मग आपली होम स्क्रीन यायला लागेल. ओके. इथं आपण बघूया होम बटन दाबल्यानंतर राईट कॉन्फिगरेशन होत आहे बघा. ओके. थोडा वेट करू अजून. आणि आता माझा व्हर्च्युअल फोन तयार झालेला आहे. इथं मी थोडं वेट करतोय. अजून UI चालू होत आहे व्यवस्थित. आता इथं आपला एव्हीडी सिलेक्टेड आहे आणि इथं आपलं काय करायचं आहे रन ऍप नावाचं बटन प्रेस करायचं आहे. तर ह्या केसमध्ये काय होईल ग्रॅडल माझा बिल्ड होईल आणि ते ऍप इन्स्टॉल होईल या मोबाईल फोन मध्ये अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस मध्ये आणि त्यानंतर ते ऍप रन होईल. इथे आले बघा लॉन्चिंग ऑन डिव्हाइस इन्स्टॉलेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि इथं हे ऍप चालू झालेलं
आहे. आणि अशा तऱ्हेने आपण आपलं पहिलं ऍप रन करू शकलेलो आहे एव्हीडी डिव्हाइस मध्ये, राईट. तर इथं आपण 3 गोष्टी बघितल्या, एक आहे XML फाईल, एक आहे जावा फाईल, एक आहे रिसोर्स मध्ये लेआउट फाईल. याच्याबद्दल आपण इन डिटेल मध्ये पुढच्या सेशन्स मध्ये बघूया. इथे आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.